आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मलबार हिल परिसरातील 3 बत्ती चौकाच्या अलीकडे एका इमारतीच्या तळाचा भराव कोसळलेला आहे। त्यामुळे ती इमारत अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये उभी आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ताबडतोब या इमारतीमधील रहिवाशांना प्रशासनाच्या मदतीने स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आणि तात्काळ जो खचलेला भाग आहे त्याचा ढिगारा हटवण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पोलीस प्रशासन यांना देण्यात आले आहेत। तर तिकडचे सूचना देताना गिरीश महाजन आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर त्या इमारतीमधील लोकांमध्ये मात्र घबराट पसरलेली होती। त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या। मलबार हिल मुंबईमधील हा परिसर, या ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे आणि जी उर्वरित इमारत आहे तीही धोकादायक स्थितीमध्ये आहे। त्याच्यामुळे ही इमारत कोसळण्याची शक्यता असतानाच आता खबरदारी घेतली जाते। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, मलबार हिल मधली ही जी इमारत आहे त्या ठिकाणी सध्या काय स्थिती आहे? महाजन यांनी काही सूचनाही दिल्या गेलेल्या होत्या, त्यानुसार काय खबरदारी घेतली जाते? फरा, आपण जर पाहिलं असेल तर मलबार हिल हा परिसर उच्चभ्रू वस्तीचा परिसर म्हणून ओळखला जातो। मात्र या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे 3 बत्ती चौकाच्या जवळ एक इमारत आहे, त्या इमारतीच्या तळाचा जो भराव आहे तो भराव कोसळल्यामुळे या ठिकाणी इमारतीमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आपल्याला सध्या मुंबईतल्या परिस्थितीचा मॅरेथॉन आढावा घेताना पाहायला मिळतात। सुरुवातीला ते मंत्रालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये गेले, त्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आता मलबार हिल येथील एका इमारतीमध्ये जो भराव फसलेला आहे त्या संदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। आता प्रशासनाच्या मदतीने इमारतीमधील जे रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहेत आणि स्वतः मंत्री गिरीश महाजन या परिस्थितीवरती ते लक्ष ठेवून आहेत। स्वतः इमारतीच्या खालीच नागरिकांशी संवाद साधतायत, तुम्ही घाबरू नका असं आवाहन देखील करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं असेल तर मुंबईतल्या विविध भागांमध्ये आपल्याला या मुसळधार पावसामुळे काही भागामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे, तर काही भागामध्ये या मुसळधार पावसाचा फटका आपल्याला नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। निश्चितच तुषार, काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे, तर दुसरीकडे मलबार हिल मध्ये 4:15 वाजता जी स्थिती आहे ती आपण दाखवलेली आहे। त्यामुळे आता पुढे कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते, काय उपाययोजना केल्या जातात ते बघावं लागेल। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।